थांबा. एका बापाच्या मृत्यूकडे चाललेला मुलगा आणि बाळूमामांनी एका क्षणात घडवलेला अद्भुत चमत्कार. पुढच्या काही सेकंदात काय घडणार आहे ते ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. एकदा एका गरीब भक्ताचा एकुलता एक मुलगा अचानक भयानक आजारी पडला. त्याची अवस्था एवढी बिकट झाली की डॉक्टरांनी हात टेकले आणि कुटुंबाला सांगून टाकले, आता फक्त एखादा चमत्कारच या मुलाला वाचवू शकतो. आमच्या हातात आता काहीही उरलेले नाही. हे ऐकताच त्या बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. रडत आणि हताश होऊन तो धावत बाळूमामांच्या चरणी पोहोचला. मामांच्या पायांवर अश्रू ढाळत तो मन हेलावून टाकणाऱ्या आवाजात ओरडला, मामा, माझ्या लेकराचे प्राण वाचवा. डॉक्टर म्हणतात आता कोणताच रस्ता उरलेला नाही. मामा, तुम्हीच माझे डॉक्टर आणि तुम्हीच माझा देव. बाळूमामाने त्या बापाकडे पाहिले. मामांचे डोळेही मायेने भरून आले. मग मामाने हातातील काठी जमिनीवर आपटली आणि म्हणाले, अरे वेड्या, हा बाळू पाठीशी असताना त्या यमदूताची काय ताकद की तो माझ्या भक्ताच्या लेकराला हात लावेल. मामाने आपल्या अंगावरील भस्म काढले आणि त्या बापाच्या हातात देत म्हणाले, जा, ही राख त्याच्या कपाळावर लाव आणि हा तीर्थाचा एक थेंब त्याच्या ओठांवर ठेव. तुझा मुलगा जिवंत होईल. तो बाप जीवाच्या आकांताने धावत हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांसमोर त्याने ती राख मुलाच्या कपाळावर लावली आणि दुसऱ्या क्षणी असा अद्भुत चमत्कार घडला जो पाहून सगळे सुन्न झाले. ज्या मुलाचे ठोके थांबत आले होते, ज्याला डॉक्टरांनी मृत घोषित करायचेच बाकी ठेवले होते, त्या मुलाचे अचानक डोळे उघडले आणि म्हणाला, बाबा, मला बाळूमामा दिसले. हे दृश्य पाहून तिथे उभे असणारे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि बाळूमामांच्या नावाने जय जयकार करू लागले. मित्रांनो, बाळूमामा आपल्या प्रत्येक भक्ताच्या आर्त हाकेला असेच धावून येतात. जर तुमचाही बाळूमामांवर दृढ विश्वास असेल तर कमेंटमध्ये बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि दररोज बाळूमामांच्या अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.